विद्यार्थी मित्रांनो, एमबीबीएस आणि बीडीएसचा सेकंड राऊंडचा रिझल्ट लागला. तर कट ऑफ काय गेला आहे, ऑल इंडिया रँक किती रँकवाल्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज भेटलेलं आहे, या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ते म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएसच्या सेकंड राऊंडचा कट ऑफ काय गेलेला आहे, म्हणजे सगळ्यात कमी स्कोर वरती विद्यार्थ्याला नंबर लागलेला आहे तो स्कोर आपण बघणार आहोत. तर वन बाय वन आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ मध्ये खूप जास्त काही चेंजेस झालेले नाही आहेत. जे फर्स्ट राऊंडचे कट ऑफ होते त्यामध्ये आणि सेकंड राऊंडच्या कट ऑफ मध्ये खूप जास्त काही डिफरन्स आलेला नाहीये. तर वन बाय वन बघूया. पहिलं आपण बघूया गव्हर्नमेंट कॉलेजसाठी काय कट ऑफ गेलेला आहे. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी एमबीबीएस साठी कट ऑफ गेलेला आहे तो म्हणजे ओपनचा कट ऑफ 506 वरती गेलेला आहे. ऑल इंडिया रँकही तुम्हाला त्याच्याबरोबर साईडला दिसते आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी गव्हर्नमेंट कॉलेजला 478 मार्क्स वरती शेवटचा नंबर लागलेला आहे. ओबीसी आणि एसबीसी यासाठी 504, एससीबीसी 503, व्हीजे 471, एनटीबी 448, एनटीसी 501, एनटीडी 502, एससी 428 आणि एसटी 3 असा गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कट ऑफ गेलेला आहे. त्याचबरोबर आपण जर बघायला जर गेलो तर प्रायव्हेट कॉलेजसाठी काय कट ऑफ गेलेला आहे तोही बघा. ओपन कॅटेगरीसाठी 477, ईडब्ल्यूएस ला सीट्स नसतात. त्यानंतर ओबीसी आणि एससीबीसी साठी 476, एससीबीसी 475 आणि व्हीजे 463, त्यानंतर एनटीबी 436, एनटीसी 476, एनटीडी 476 आणि एससी 419, एसटी 328. तर विद्यार्थी मित्रांनो, याबरोबरच तुम्हाला रँकही दिसते आहेत की या चार्टमध्ये कॉलेजचा पहिलं तर गव्हर्नमेंटचे कॅटेगरी, मार्क्स आणि ऑल इंडिया रँक या तिन्ही गोष्टी तुम्हाला कंटिन्युअसली एकाच फ्रेम मध्ये दिसत आहेत. तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा कट ऑफ देण्यामागचं रिझन एकच की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये कट ऑफ किती कमी होणार हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे. कट ऑफ कमी होणार की नाही हाच मोठा क्वेश्चन मार्क आहे. आणि कट ऑफ कमी झाला तरी पण सीट्स, कॅटेगरी सीट्स ह्या अवेलेबल नाही आहेत. तुम्ही जर बघितलं असेल की सेकंड राऊंडचं जेव्हा सीट मॅट्रिक्स आलं की किती सीट्स अवेलेबल आहेत, त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली मेन्शन दिसत असेल की कॅटेगरीच्या सीट सेकंड राऊंड मध्ये ऑलमोस्ट नव्हत्या. म्हणजे लिमिटेड 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या सीट होत्या. त्यामुळे थर्ड राऊंड मध्ये कॅटेगरीच्या कुठल्याही सीट अवेलेबल राहणार नाही. फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीच्या ज्या सीट्स असतील किंवा आयक्यू कोट्याच्या ज्या सीट्स असतील त्या सीट्स तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये अवेलेबल असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशनचा वेट करत असाल तर माझं पर्सनली असं म्हणणं असणार की तुम्ही पुढची चॉईस फिलिंग तुमचं बजेट वाढवून आणि ओपन कॅटेगरी मधनं करावी. का तर कॅटेगरीच्या जर सीटच नसतील, जर विजेची एकही सीट नसेल पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो, तर त्या विद्यार्थ्यांनी ओपन कोटामधनं चॉईस फिलिंग करावी. म्हणजे त्या विद्यार्थ्याला नंबर लागण्याचे मिनिमम चान्सेस तरी वाढतात. ठीक आहे, आज यावर्षी तुमचा नंबर लागत नाहीये, बट तुम्ही मिनिमम ओपन मधनं चॉईस फिलिंग करून तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस वाढतात. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जर विचार करत जर असाल की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला महाराष्ट्राचं प्रायव्हेट कॉलेजचं बजेट तुम्हाला झेपत नाहीये किंवा गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागत नाहीये, तर तुम्ही अदर स्टेटचाही ऑप्शन करू शकता. जसं यूपी आहे किंवा कर्नाटका आहे, हैदराबाद आहे, तेलंगणा आहे. त्यानंतर शेवटचा ऑप्शन म्हणजे एमबीबीएस अब्रॉडही आहे. सो एमबीबीएस अब्रॉड मध्येही तुम्ही एक ऑप्शनल म्हणून ठेवू शकता. तर नक्कीच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप तुम्हाला तुमचं प्रॉपर पर्सनल काउन्सिलिंग करून आणि तुम्हाला जे बेस्ट टू बेस्ट जे ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा जो टोल फ्री नंबर आहे किंवा आमचा जो काउन्सिलर कॉन्टॅक्ट नंबर असेल तुमच्याकडे, तर त्या कॉन्टॅक्टवरती कॉल करून आणि तुमची पर्सनल काउन्सिलिंग बुक करा. थँक्यू सो मच.